विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. मुंबई, ठाणे आणि पालघरला आज पावसाचा रेड अलर्ट. मुंबईमध्ये सध्या पावसाची विश्रांती. रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवा सुरळीत. अलर्टमुळे नागरिकांना सावधानतेचा इशारा. उद्यापर्यंत मुसळधार पाऊस आणि वादळाचा धोका. अनावश्यक प्रवास टाळा. सरकारने दिलेला अलर्ट गांभीर्याने घ्या. मुख्यमंत्री फडणवीसांचं नागरिकांना हे आवाहन. घाटकोपर या ठिकाणी विक्रांत सर्कल जवळ भलं मोठं झाड कोसळलं. 4 गाड्यांचं नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. पावसामुळे संपूर्ण राज्यभरात झाडांच्या पडझडीचं सत्र सातत्यानं सुरू. मुसळधार सुरू असलेल्या पावसामुळे रायगडच्या नागोठणे पाली रोड पाण्याखाली. खोपोली पालीकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम. पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची मात्र कसरत. नालासोपारा आणि वसई विरार या ठिकाणी पावसाचा हाहाकार. जीवननगर परिसरातील पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने एका व्यक्तीचा झाला मृत्यू. स्टेशन आणि बस डेपो परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचलं. नागरिकांचे हाल. राम मंदिराच्या दानचोरी प्रकरणी उद्धव ठाकरे यांचा आता एल्गार. दादरमध्ये आज रामरक्षा आंदोलन. ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये दुपारी 4 वाजता हनुमान मंदिरामध्ये महाआरती. अमित साटम यांच्यावर मुख्यमंत्री मौन का? बेफाम वागणाऱ्यांकडून राजीनामे घ्या. राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. आम्ही फील्डवर काम करणारे लोक. घरात बसून पोस्ट लिहिणाऱ्यांना आम्ही उत्तर देणार नाही. भाजप नेते अमित साटम यांची राज ठाकरेंवर टीका. फील्डवर राहून तुम्ही काय केलं? संदीप देशपांडेंचा पलटवार. वरळीच्या सातबाऱ्यावर कुणाचंही नाव लिहिलेलं नाही. पुढे काय करायचं ते वरळीकर ठरवतील. सचिन अहिर यांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. गिरणी कामगार बेस्ट संपाच्या भूमिकेवरून शिंदेंचं आकर्षण वाढलं. अहिर यांची प्रतिक्रिया. पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी. मोदींच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी मेलबर्न मिट्स मोदी या कार्यक्रमाच्या फेसबुक पोस्टवर कमेंट. ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून या संदर्भात चौकशी सुरू. घरगुती सिलेंडरचा दर आता 2000 रुपयांवर गेला असता. संकट काळातही दर नियंत्रणात. राजस्थान रिफायनरीच्या उद्घाटनातून पंतप्रधान मोदींचा गॅस आणि इंधन दरवाढीवर मोठा खुलासा. डिझेलमध्ये 15% आयसोब्युटेनॉल मिसळण्याची सरकारची योजना. इथेनॉल थेट डिझेलमध्ये मिसळता येत नाही, त्यामुळे हा पर्याय. तर नितीन गडकरी यांची या संदर्भात ही माहिती. कारगिलमध्ये सरहद शौर्यथॉन. खासदार श्रीकांत शिंदेंकडून मॅरेथॉनला हिरवा झेंडा. गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि कारगिलचे डीजीपी आनंद जैन यांची देखील उपस्थिती. हिमाचल प्रदेशमधल्या मंडी शहराच्या बियास नदीवर धुक्याची चादर. परिसरातील उंच डोंगरांना दाट ढगांनी वेढलं. पावसाळ्यामध्ये निसर्गरम्य वातावरणाचं पर्यटकांना आकर्षण. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.